देव नाही असं जो म्हणतो त्याची श्रद्धा त्याला त्याची जी फळं आहे त्या फळाच्या घेऊन जात. देव नाही ह्या श्रद्धेवर ज्याचं जीवन आखलेलं आहे त्याच्या जीवनात कशाचा बडीवार असतो आपलं ठाऊक आहे. सत्ता संपत्ती अगदी यादी सगळ्यांना ठाऊक आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा या 10तून मिळणारी जी सुख आहे त्या 10तून मिळणाऱ्या सुखाचा त्याच्या जीवनात बडीवार असतो आणि त्या बडीवारामध्ये त्याचं जीवन द्वंद्वाच्या अनुभवात संपून जातं. कारण सत्तेत द्वंद्व आहे, कधी सुख आहे कधी दुःख आहे. संपत्तीत द्वंद्व आहे, कधी सुख आहे कधी दुःख आहे. ते आपल्या लक्षातच येत नाही. संपत्तीमध्ये सुख आहे आणि तसं संपत्तीत काय आहे दुःख आहे. ते दुःख लक्षातच येत नाही. जे श्रीमंत माणसं असतात ना अतिश्रीमंत त्यांच्या घरी येणारा प्रत्येक माणूस त्यांच्याकडे काहीतरी मागायला आलेला आहे अशी त्यांची खात्री असते. आणि खात्री असल्यामुळे दारावरची बेल वाजल्याबरोबर ते अत्यंत सावध होतात. आता हा किती मागणार आहे, मग ते निगोशिएट कसं करायचं, मग त्याला किती द्यायचे, कटवायचा कसा वगैरे वगैरे. घरात आहेत सांगायचं का नाहीच सांगायचं इथपासून द्यायचं. आता हे सगळे जे आहेत ते संपत्तीचे दोष आहेत. ते संपत्तीचे दोष आहेत. जिथे संपत्ती असते तिथे गृहकलह पुष्कळ होतो. आणखी एक नियम आहे. गृहकलह हा पुष्कळ असतो संपत्तीमध्ये. वाटण्या जिवंत असताना वाटण्या आधीच वाटण्या करून ठेवल्या असतील तर ते गेल्याशिवाय वाटण्याप्रमाणे मृत्यूपत्र हे होत नाही. त्यामुळे काय कसली वाट बघावी लागते. रामकृष्ण हे सगळं अत्यंत हार्श वर्ल्ड ज्याला म्हणतात तसं हार्श असतं. आणि हा हार्शनेस जो आहे तो संपत्तीच्या बाबतीत जरा जास्त असतो. म्हणून जिथे संपत्ती असते तिथे दोष आहे, द्वंद्व आहे. संपत्तीत सुख आहे, निर्वाद होत आहे. पण संपत्तीत सुख आहे, दुःखही आहे. म्हणून द्वंद्व जिथं असतं. पण त्याचं जे जीवन आहे देव नाही या कल्पनेने जे जीवन तो जगतो, या विश्वासाने या श्रद्धेवर जो जीवन जगतो तो द्वंद्वमय जीवन आहे. आणि देव आहे आणि देव मी आहे या भरोशावर या विश्वासावर जो जीवन जगतो आणि तसा अनुभव घेतो त्याच्या जीवनात ते द्वंद्व नाहीसे होतात आणि तो द्वंद्वरहित जीवन जगतो, द्वंद्वातीत जीवन जगतो. श्रीगुरु कसे आहेत द्वंद्वातीत आहे. मग श्रीगुरूंच्या शिष्याने कसं असावं म्हणजे हळूहळू कसं व्हावं एकदा असणं शक्यच नाही, कोणीच होणं शक्य. मग श्रीगुरु जर द्वंद्वातीत आहे तर श्रीगुरूंचा शिष्य जो आहे तो शिष्य या नावाने शोभणारा असेल तर त्याने कसं असावं त्यांनी द्वंद्वातीत. आता ही जबाबदाऱ्या येतात आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता कमावावी लागते. ते आपोआप येत नाही. सुरुवातीला कोणाजवळच नसते. पण जबाबदारी पेलण्याची ताकद आहे, ती क्षमता आहे, ते हळूहळू विचाराने कमवावी लागते. आणि अशी कमवायला त्याला जिद्द लागते, त्याला हिंमत लागते. ती जिद्द लागते, हिंमत लागते ती त्यासाठी लागते.